एका छोट्या खेड्यात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता। त्याचं घर खूपच गरीब होतं। वडील दिवसभर मजुरी करत आणि आई लोकांच्या घरी भांडी घासत घर चालवत होती। घरात कधी 2 वेळचं जेवण मिळायचं तर कधी उपाशी झोपावं लागायचं। पण या सगळ्या परिस्थितीतही राहुलच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं। तो मोठा माणूस बनणार, आपल्या आई वडिलांना सुख देणार। राहुल रोज सकाळी लवकर उठायचा। थंड पाण्याने आंघोळ करून तो अभ्यासाला बसायचा। त्याला माहिती होतं की त्याच्याकडे पैसे नाहीत, ओळखी नाहीत, पण त्याच्याकडे मेहनत आहे आणि त्याला विश्वास होता, मेहनत कधीच वाया जात नाही। शाळेत तो खूप हुशार होता। शिक्षक नेहमी त्याचं कौतुक करायचे। पण एक दिवस मुख्याध्यापकाने त्याला बोलावलं आणि सांगितलं की पुढच्या शिक्षणासाठी फी भरावी लागेल। हे ऐकून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याच्याकडे पैसे नव्हते। घरी येताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं। त्या रात्री तो शांत बसला होता। आईने विचारलं, काय झालं बाळा? राहुलनं सगळं सांगितलं। आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती हसत म्हणाली, बाळा, परिस्थिती काहीही असो, तू हार मानू नकोस। देव मेहनती लोकांना कधीच सोडत नाही। त्या शब्दांनी राहुलला नवं बळ मिळालं। दुसऱ्या दिवसापासून त्याने काम शोधायला सुरुवात केली। सकाळी तो वर्तमानपत्र वाटू लागला। दुपारी शाळा आणि संध्याकाळी एका किराणा दुकानात काम। त्याचा दिवस खूप कठीण असायचा, पण त्याने कधी तक्रार केली नाही। एक दिवस दुकानात साफसफाई करताना त्याला एक पर्स सापडली। पर्समध्ये खूप पैसे होते। काही क्षणासाठी त्याच्या मनात विचार आला, हे पैसे ठेवले तर माझ्या सगळ्या समस्या संपतील। पण लगेच त्याला आईचे शब्द आठवले, प्रामाणिकपणा कधीच सोडू नकोस। राहुलने पर्स उघडून पाहिली। त्यात एका माणसाचं ओळखपत्र होतं। दुसऱ्या दिवशी तो त्या पत्त्यावर गेला। दरवाजा उघडला तेव्हा एक श्रीमंत व्यापारी बाहेर आला। राहुलने नम्रपणे पर्स त्याच्या हातात दिली। व्यापारी आश्चर्यचकित झाला। बाळा, तुला माहित आहे का यात किती पैसे आहेत? राहुल शांतपणे म्हणाला, हो, पण हे माझे नाहीत। त्या माणसाच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान दिसत होता। त्याने राहुलला घरात बोलावलं आणि सगळं विचारलं। राहुलने त्याची परिस्थिती सांगितली। व्यापाऱ्याने लगेच निर्णय घेतला, तो राहुलच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करणार। राहुलने खूप मेहनत केली। दिवस रात्र अभ्यास करून तो पुढे गेला। कॉलेजमध्येही तो पहिला आला। त्याने मोठी परीक्षा पास केली आणि एक मोठा अधिकारी बनला। पण यश मिळाल्यावरही तो बदलला नाही। त्याने आपल्या आई वडिलांना शहरात आणलं, त्यांना आरामदायी जीवन दिलं आणि एक दिवस तो आपल्या गावात परत गेला। गावात अजूनही अनेक गरीब मुले होती जी पैशांअभावी शिकू शकत नव्हती। राहुलने ठरवलं, तो त्यांच्यासाठी काहीतरी करणार। त्याने एक मोफत शाळा सुरू केली। त्या शाळेत प्रत्येक गरीब मुलाला मोफत शिक्षण मिळू लागलं। राहुल रोज त्या मुलांशी बोलायचा। त्यांना सांगायचा, मी पण तुमच्यासारखाच होतो। फरक फक्त इतकाच की मी हार मानली नाही। हळूहळू त्या गावाचं रूप बदलायला लागलं। अनेक मुले शिकून मोठी झाली। गावात आनंद आणि प्रगती आली। एक दिवस त्या व्यापाऱ्याने राहुलला विचारलं, तुला आयुष्यात सर्वात मोठा धडा काय मिळाला? राहुल हसून म्हणाला, प्रामाणिकपणा आणि मेहनत हे 2 गोष्टी असतील तर माणूस कुठूनही कुठेही जाऊ शकतो। त्या दिवशी राहुल आकाशाकडे पाहत होता। त्याच्या डोळ्यांत समाधान होतं, कारण त्याने फक्त स्वतःचं आयुष्य बदललं नव्हतं, तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणला होता। आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्याला एकच शिकवण देते, परिस्थिती कितीही वाईट असो, जर आपण योग्य मार्ग निवडला, प्रामाणिकपणा ठेवला आणि मेहनत केली तर यश आपल्याला नक्की मिळतं। कदाचित उशिरा मिळेल, पण मिळेल नक्की। जीवनात कधीही शॉर्टकट घेऊ नका, कारण शॉर्टकट आपल्याला तात्पुरतं सुख देतात, पण योग्य मार्ग कायमस्वरूपी यश देतो। आणि शेवटी जिंकतो तोच जो कधी हार मानत नाही। अशा भक्ती व्हिडिओसाठी आमच्या संतकथा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।